महाराष्ट्राचा जाणता राजा शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांना लाईट मोफत देण्यास विरोध करतात, मराठ्यांना आरक्षण देण्यात विरोध करतात। तुम्ही मुख्यमंत्री असताना, केंद्रीय कृषी मंत्री असताना दोन्ही सरकार तुमचे होते, त्या काळात तुम्ही मराठ्यांना आरक्षण नाहीच मिळवून दिले आणि आज रोजी जरंगे पाटील यांना तुमच्या कार्यकर्त्यामार्फत भडकून देऊन तुम्ही सर्व महाराष्ट्र पिटून दिला आहे, मराठे पिटून दिले आहेत। कितीतरी दंगले झाल्या, कितीतरी गाड्या पिटून दिल्या, कितीतरी लोकांचं लाखो रुपये नुकसान झालं, हे तुमच्यामुळे झालं असं सगळ्या लोकांचा आरोप आहे। माझा आरोप आहे, तुमच्या टीव्हीच्या बातम्या आहेत, मराठ्यांना आरक्षण देऊ नका, सुप्रियाताई सुळेंच्या पेपरच्या बातम्या आहेत, मराठ्यांच्या आरक्षणापेक्षा इतर विषय महत्त्वाचे अजून बरेच वेगवेगळे व्हिडिओ आहेत। आणि शेतकऱ्यांना आता पहिलं जुनं लाईट बिल माफ करून नवीन लाईट शेतकऱ्यांना मोफत दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, राम शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांनी सर्व शेतकऱ्यांची वीज बिल माफ करून त्यांना लाईट बिल मोफत दिलं आहे। पण त्याला सुद्धा तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ काढून तुम्ही म्हणता शेतकरी मोटर बंद करणार नाही। आताचं काल सरकारने जाहीर केलं की विजेचं बिल फुकट। आता फुकट बिल झाल्याच्या नंतर मोटर चालू केल्याच्या नंतर कोण जाणार आहे मोटर बंद करायला? येईल पाणी बाहेर पडेल, जाईल तुमच्या जमिनीचं 10-15 वर्षाच्या नंतर पोरं म्हणतील की वाव जाण्याची जमीन होती, पण आमची जमीन शाश्वत झाली आणि आमचे उत्पादन घेतलं। त्यांचं भवितव्य हे उद्ध्वस्त करायचे नसेल तर हे फुकटाचे निर्णय हे हिताचे नसते। मला वाटतं बाबा शेतकरी तुमच्यापेक्षा 100% हुशार आहेत। शेतकऱ्यांना सगळं उडदाला पाणी किती द्यावा, कांद्याला पाणी किती द्यावा, ऊसाला पाणी किती द्यावं हे सगळं शेतकऱ्यांना कळतं। त्याच्यामुळे सर्व शेतकरी बरोबर त्या टायमाला मोटर बंद करणार, त्याची तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। पण शेतकऱ्यांना अजिबात तुम्ही विरोध करू नका, मराठ्यांना आरक्षण द्या, अजिबात विरोध करू नका। आता लाडकी बहीण योजना 1,500 रुपये महिना मुख्यमंत्री साहेबांनी चालू केला आहे, त्याला सुद्धा तुमचे कार्यकर्ते तुमच्या मित्र कोण असतील गावागावात जाऊन चुकीचे फॉर्म भरतात। मग ह्यांना महिलांना 1,500 रुपये नाही मिळाले पाहिजेत आणि पैसे नाही मिळाल्यामुळे मग ह्या महिला शेतकऱ्यांच्या आमच्या राम शिंदे साहेबांच्या नावाने बोंबलत बसतील। हा मुद्दा आमदार राम कदम यांनी अधिवेशनात मांडला होता डायरेक्ट, तो सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ आहे। आणि रोहित पवार साहेब म्हणले होते एका गावात जाऊन MIDC मी नाही होणार, मी कशी MIDC होते बघतो, तो सुद्धा व्हिडिओ आहे। सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडे, सगळे पुरावे आहेत, त्याच्यामुळे मी बोलतो। त्याच्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही सगळ्यांना मराठ्यांना विरोध करून, शेतकऱ्यांना विरोध करून, लाडकी बहीणला विरोध करून, MIDCला विरोध करून, ह्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे हे तुम्हाला सांगता येईल का? आणि हे तुम्ही सांगावा, त्याच्याबद्दल मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो। सर्वांना विरोध करून तुम्ही कशामुळे असं करता? आणि शेतकऱ्यांना तुम्ही डायरेक्ट म्हणता लाईट बिल मोफत देऊ नका। माझं म्हणणं असं आहे, प्रत्येक गावात 5 कोटी 10 कोटी तरी लाईट बिल निघन, ते सर्व माफ झालं आहे। आणि जर शेतकऱ्यांना जर बिल भरायचं म्हणलं तर शेतकऱ्यांना अक्षरशः जवळजवळ 50% शेतकरी आत्महत्या करतील आणि 50% लोकांना जमिनी केल्याशिवाय पर्याय नाही। मग शेतकऱ्यांना जमिनी का लावायच्या का? त्या जमिनी कोण घेणार? असा काहीतरी डाव असणार आहे। मग शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावायच्या का? तुम्ही कशाला शेतकऱ्यांना लाईट वीज माफ होऊन देण्याचं? तुमचा डायरेक्ट व्हिडिओ आहे, तुम्ही ह्यात काय साध्य करायचं आहे तुम्हाला कळलं काय? तुमचं साध्य काय? शेतकऱ्यांना लाईट वीज मोफत देऊ नका, त्यांनी जमिनी विकल्या पाहिजे। आता जमिनी कोण घेणार आहे ते मला माहीत नाही, हे साध्य व्हायला करायचं आहे असं लोकांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे। त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना मराठा आरक्षणाला अजिबात विरोध करू नका, असं मी तुम्हाला हात जोडून नाही पार तुमच्यापुढे मी लोटांगण घेऊन तुम्हाला मी विनंती करतो। महाराष्ट्र सरकारच्या किमाला कुठल्याच तुम्ही विरोध करू नका। तुम्ही जर विरोध केला तर किम सक्सेस होत नाही। तुम्ही शांत बसले
तर ह्या सगळ्या गेमा सक्सेस होणार आहेत असं मी तुम्हाला डबल विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, पाय पडून विनंती करतो. तुम्ही अजिबात शेतकऱ्यांना मराठा आरक्षणाविरोध करू नका आणि आता तरी जरंगे पाटील साहेब यांना बडकून देऊन महाराष्ट्र टेंबा लावून पेटवून देऊ नका असे मी तुम्हाला विनंती करतो. सत्यमेव जयते, सत्य वागा. जय भीम, जय मल्हार.